सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 4 जून 2025 आज आपण पाहूयात द हिंदूचे इम्पॉर्टंट आर्टिकल्स जे की न्यूजमध्ये तुम्हाला आहेत आणि प्रिलिम्ससाठी महत्त्वाचे असू शकतात. ओके, तर यातले काही इम्पॉर्टंट न्यूज जी आहे तर पहिली बघितली तर याच्यात आहे न्यू डोमेसाईल अँड कोटा पॉलिसी ऑफ लद्दाख. तर न्यू पॉलिसी काय आलेली आहे आणि कशाबद्दलचं आहे त्याबद्दलचं थोडंसं बघून घेऊया. इथं काय झालं होतं की 2019 नंतर 370 आर्टिकल जेव्हा रिपील करण्यात आलं तिथून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर लद्दाखला युनियन टेरिटरी म्हणून घोषित करण्यात आलं. त्यामुळे तिथं जे आहे डिरेक्टली जर विचार केला आपण तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स जे आहे त्याचं शासन आहे, त्यांचं शासन आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं शासन आहे, जसं की चंदीगड वगैरे आणि बाकीचे युनियन टेरिटरीज तिथं आहे तसंच इथं आहे. त्यामुळे इथं काय झालं की त्यामुळे इथं कल्चरल इश्यू होऊ शकला असता, लिंग्विस्टिक इश्यू आहे आणि डेमोग्राफिक आयडेंटिटी जे चेंज झाली आहे पोस्ट 370 नंतर, आर्टिकल 370 रिपील केल्यानंतर. कारण आता काय तिथे बाकीचे लोक पण तिथे राहू शकतात. ओके, त्यामुळे जॉब क्रिएशन्स आणि बाकीच्या गोष्टी इश्यू होऊ शकतात, कल्चरल इश्यू होऊ शकतो आणि म्हणूनच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं की इथं थोडंसं चेंजेस करण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंजेससाठी यांनी काय केलं की एक न्यू डोमेसाईल आणि कोटा पॉलिसी लद्दाखसाठी आणल्या गेली होती. सो लद्दाख युनियन टेरिटरीज झाल्यानंतर तो डोमेसाईल रूल्समध्ये काय चेंजेस केले गेले तर ते आपण आता पाहूयात. तर सर्वात महत्त्वाचं काय की लद्दाख सिव्हिल सर्व्हिसेस डिसेंट्रलायझेशन रिक्रुटमेंट अमेंडमेंट रजिस्ट्रेशन आणलं गेलं रेग्युलेशन 2025 मध्ये. याच्यात काय झालं की आता जर तुम्हाला तिथं जर एखादा जॉब जर घ्यायचा असेल तर त्यासाठी रेसिडेन्शियल काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की तुम्ही तिथल्या तिथं राहायला पाहिजे ॲटलिस्ट 15 वर्षासाठी किंवा तिथं तुम्ही अभ्यास केलेला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर तिथे हे करायचं असेल तर 7 वर्षाचा अभ्यास तिथे असला पाहिजे आणि सोबतच 10वी किंवा 12वी जी आहे हे तिथल्या लोकली तिथून तुम्ही दिलेली असली पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट तिथला आहे. तसंच जर एखादा गव्हर्नमेंट ऑफिशियल असेल आणि तो तिथं पोस्टेड असेल तर त्यांच्या मुलांसाठी जर हे करायचं असेल तर ॲटलिस्ट 10 वर्षाचं त्यांचा जे हे आहे सर्व तिथं असणं गरजेचं आहे. चिल्ड्रन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिशियल्स हू सर्व्ह इन लद्दाख फॉर 10 years त्यांच्यासाठी हे आहे. तर सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट हा होता की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय. सोबतच जर विचार केला तर काय असं केलं तर पर्पज काय क्वालिफाईज फॉर गव्हर्नमेंट जॉब्स त्याच्यासाठी हे क्रायटेरिया. सोबतच रिझर्वेशन पॉलिसी आणली गेलेली आहे जिच्यात कोटा जर विचार केला तर युनियन टेरिटरी ऑफ लद्दाख रिझर्वेशन रेग्युलेशन्स 2025 याच्यात कोटामध्ये काय चेंजेस केले गेले तर पहिला कोटा जो आहे तो इथं 85% कोटा इथं आहे फॉर द शेड्यूल ट्राईब्स. आता 85% का आहे तर इथे जर विचार केला तर लद्दाखमध्ये जर विचार केला तर शेड्यूल ट्राईब्सच एरिया आहे. ओके, बुद्धिस्ट लोक तिथे जास्त राहतात आणि टोटल रिझर्वेशन जर विचार केला तर टोटल 95% झालेला आहे इन्क्लुडिंग इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स. म्हणजे काय की हायेस्ट अमॉंग द स्टेट. सर्व इंडियामध्ये जर विचार केला भारताचा सर्वात जास्त कुठं रिझर्वेशन असेल तर इट्स इन लद्दाख नाव. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ जर विचार केला तर मेघालय आहे 85% आणि अरुणाचल प्रदेश आहे 80%. इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे फॉर द प्रिलिम्स, महत्त्वाचं आहे. रॅशनल काय ओव्हर 90% ऑफ द लद्दाख पॉप्युलेशन ही शेड्यूल ट्राईब्स आहे ज्याच्यात बुद्धिस्ट ट्राईब लेहमध्ये राहतात आणि मुस्लिम ट्राईब्स इन कारगिलमध्ये राहतात. सो हा महत्त्वाचा पहिला पॉईंट किंवा पहिली न्यूज जी होती ती आजची ही होती. वुमन रिझर्वेशन्स पण आहे इथं आणि 1/3 कोटाच्या सीट्स दिल्या गेलेल्या आहेत लेह आणि कारगिलमध्ये. 33% रिझर्वेशन जे आहेत टोटल जे 90% आहे 95% 90% त्यातलं इथं दिल्या गेलेलं आहे. तर 1/3 सीट्स. ऑफिशियल लँग्वेज जर विचार केला तर याची रेग्युलेशन्स काय तर ऑफिशियल लँग्वेज यांची जी आहे इंग्लिश, हिंदी, उर्दू, भोती आणि पुर्गी ही आहे. ओके, सोबतच जिथल्या ज्या लोकल लँग्वेज आहेत त्यांना पण प्रमोट करण्याचा प्रयत्न करण्यात आले. त्या लँग्वेज आहेत शिना, ब्रोकस्टाट, बाल्टी आणि लद्दाखी ह्या तिथल्या काही नेटिव्ह लँग्वेज आहेत त्यांना पण प्रमोट करण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच तिथली गव्हर्नमेंटची ऑफिशियल लँग्वेज जी राहील ती इंग्लिश राहणार आहे. सो दीज आर इम्पॉर्टंट पॉईंट्स. ह्या इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जिथं क्वेश्चन येऊ शकतात किंवा विचारले जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट न्यूजमध्ये कडे वळूयात. तर नेक्स्ट न्यूज जी आहे आजची तर ती आहे जलजीवन मिशनबद्दल. तर जलजीवन मिशन जे आहे याच्याबद्दलचे थोडेसे डिटेल्स बघूया. तर एक कम्स अंडर हे कशाच्या अंतर्गत येते तर मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती जी आहे. ओके, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती जी आहे त्याच्या अंतर्गत हे येते. त्यानंतर हे 2019 मध्ये जे आहे
लॉन्च केल्या गेली होती. स्पेसिफिकली कशासाठी, तर टॅप वॉटर म्हणजे नळाचं जे पाणी आहे ते तुम्हाला किंवा गावात प्रत्येक गावात मिळण्यासाठी 100% टॅप वॉटर मिळण्यासाठी जल जीवन मिशन जे स्टार्ट केलं गेलं होतं. ओके, फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन्स मिळण्यासाठी ग्रामीण भागात. तर इथं याचा ऑब्जेक्टिव्ह काय, इन्शुअर हर घर जल. मग हर घर जल कसं, तर टॅप वॉटर थ्रू नळा थ्रू तिथं पाणी आलं पाहिजे, हा महत्त्वाचा पॉईंट तिथं होता. सो जो अर्बन रुरल डिवाइड होता तो कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा होता. दुसऱ्या याच्यात जर विचार केला तर ऑल हाऊसहोल्ड इन व्हिलेजेस जे आहे तिथं जे टॅप वॉटर मिळतील त्याच्यासाठी जल जीवन मिशन हे इंटिग्रेट केलं जाईल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम सोबत. कशासोबत, तर आधार हाऊसहोल्ड हेड म्हणजे घरातला जो मेन व्यक्ती असेल त्याच्या आधारसोबत हे जॉईन केलं जाईल आणि हे चेंज केल्या जातील, जे त्यांना टॅप वॉटर जे आहे सिस्टीम किंवा परवानी प्रोव्हाइड केलं जाईल त्याच्यासाठी केलं होतं. सो 100% टॅप कनेक्शन स्टेटस प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच्यात जर विचार केला तर अराउंड 77% जे हाऊसहोल्डमध्ये पाणी दिल्या गेलेलं आहे 11 स्टेटमध्ये हे टोटल आहे की 100% कव्हरेज झालेलं आहे. दॅट्स वाय इट वॉज इन द न्यूज आणि महत्त्वाची न्यूज होती. तर जल जीवन मिशन काय हे समजणं गरजेचं होतं. त्यानंतर आर्टिफिशियल मेटल बेस्ड नॅनो एन्झाईम. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथं काय की तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की एन्झाईम म्हणजे काय असते हे समजणं गरजेचं आहे. देन आपण जे ह्याच्यातलं नॅनो एन्झाईम म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. तिथे एन्झाईम म्हणजे काय होतं, तर एन्झाईम हा एक जर तुम्ही विचार केला तर सिम्पलमध्ये हे नॅचरल प्रोटीन असते. ओके, इट इज द नॅचरल. एन्झाईम म्हणजे काय आधी समजून घेऊया. एन्झाईम हे नॅचरल प्रोटीन असते. ओके, आता याचं मेन काम काय की हे स्पेसिफिकली नॅचरल प्रोटीन ह्युमन बिंग्स प्लांट्स यांच्यामध्ये हे मिळते. आता हे काय करते, केमिकल रिॲक्शन जे आहे ते स्पीडअप करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तुम्ही जे जेवण करता, जेवण केल्यानंतर फूड जे ते डायजेस्ट करण्यासाठी ते ब्रेक करण्यासाठी एन्झाईमचा उपयोग होतो. याच्यामुळे एनर्जी जे याला लागते ते कमी लागते, एनर्जी कमी लागते आणि स्पीडअप प्रोसेस होते. आता इथे प्रॉब्लेम काय, नॅचरल एन्झाईमचा प्रॉब्लेम काय की थोडेसे ते सेन्सिटिव्ह असतात, सेल बेस असतात, नॅचरल असतात. त्यामुळे जर टेम्परेचर वाढलं किंवा pH वाढलं तरी हार्म होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच काय झालं की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जे आहे बँगलोरचं, ओके, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरचं, यांनी काय केलं की नॅनो एन्झाईम बनवलेला आहे. नॅनो एन्झाईम म्हणजे काय, एक तर हे नॅनो आहे, बारीक छोटा आहे, खूप मायक्रोमध्ये येते, नॅनोमीटरमध्ये येते आणि इट इज मेड अप ऑफ मेटल, गोल्ड सिल्वर जे आहे याच्यापासून हे बनलेलं आहे. याचं काम पण सेमच राहणार आहे जी नॅचरल एन्झाईम करते. हा महत्त्वाचा पॉईंट इथं होता. ओके, ज्याच्यामुळे आपण हे म्हणजे आता एन्झाईम इट इज नॉट अ प्रोटीन. हा जो नॅनो एन्झाईम आहे प्रोटीन नाही आहे, मेटल पासून बनवल्या गेलेलं आहे. हा पॉईंट इथं लक्षात ठेवा. ओके, तर इथं जर बघितलं तर रिसर्च ॲट द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरू यांनी आर्टिफिशियल मेटल नॅनो एन्झाईम बनवला गेलेला आहे. आता नॅनो एन्झाईम कोणता आहे, तर इथं महत्त्वाचा हा पॉईंट जो आहे तो लक्षात ठेवा की जिथं मे बी क्वेश्चन विचारू शकतात. तर तो नॅनो एन्झाईमचं नाव जे आहे व्हॅनेडियम पेंटॉक्साइड हे आहे. इट्स अ स्पेरिकल शेप फॉर मॅक्झिमम इफिशियन्सीसाठी यूज केला जातो. याचं काम सेम आहे, जे एन्झाईम काम करतात ते हे करण्याचा प्रयत्न केला जाईल. याच्यामुळे काय होईल की जसं आपण बघितलं की टेम्परेचर आणि pH वाढलं की ते एन्झाईमला प्रॉब्लेम येऊ शकतो, नॅचरल एन्झाईमचा प्रोटीन्सला, तो इथे येणार नाही, स्टेबल राहणार आहे. ओके, आणि मेन काम काय आहे की मिमिक्स ग्लुटेइथॉन परऑक्साईड जे आहे म्हणजे स्पेसिफिकली तुमचं रक्त वगैरे जे गोठतं ना त्याच्यासाठी हे यूज करायचं, ज्याच्यामुळे काय होईल की हे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज ROS म्हणतात, टू रिड्यूस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे काय की क्लॉट फॉर्मेशन जे होते, रिड्यूस एक्सेसिव्ह क्लॉट फॉर्मेशन जे आहे ते कमी करण्यासाठी नॅनो एन्झाईम यूज केला जाईल, ज्याला थ्रोम्बोसिस म्हटलं जातं. आता इथं महत्त्वाचं काय की व्हॅनेडियम पेंटॉक्साइड हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि नॅनो एन्झाईम म्हणजे काय इथं क्वेश्चन विचारू शकता. पोटेन्शियल ॲप्लिकेशन जर विचार केला तर ट्रीट कंडिशन्स लाईक पल्मनरी थ्रोम्बोलिझम जे म्हणतात, क्लॉट्स ब्लॉक लंग आर्टरीज, इथं यूज होऊ शकतो त्याचा, ज्याचे की कंडिशन जे आहेत ते थांबवू शकतो आपण. फ्युचर एक्सप्लोरेशन पण आपण इथं करू शकतो. स्ट्रोक कॉज बाय द क्लॉज ब्लड वेसल्स जे ब्लॉक होतात तिथं इथं फोकस करू शकतो आपण. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स.
तसंच नंतरची जे इम्पॉर्टंट न्यूज आहे इट्स अबाउट अलमट्टी डॅम. अलमट्टी डॅम जो आहे याचा महत्त्वाचा पॉईंट फक्त एवढंच लक्षात ठेवा की याला लाल बहादूर शास्त्री डॅम पण म्हटलं जातं आणि हा कृष्णा रिव्हरवर आहे. हे 2 पॉईंट खूप महत्त्वाचे की अलमट्टी डॅम कुठे आहे तर हा कृष्णा रिव्हरवर आहे. पहिलं महत्त्वाचं याला लाल बहादूर शास्त्री डॅम सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यानंतर महत्त्वाचं आहे की कृष्णा रिव्हर डिस्प्यूट आहे. इट इज बिटवीन 3 राज्यांमध्ये आहे, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र. हा महत्त्वाचे इथले पॉईंट्स आहेत. तर हा जो कृष्णा रिव्हर डिस्प्यूट जो होता हा सॉल्व्ह केला गेला होता थोडासा ब्रिजेश कुमार ट्रिब्युनल्सनी, ज्यामुळे काय झालं की ही जी हाईट आहे अलमट्टी डॅमची हे वाढवण्यासाठी परमिशन दिली होती, जे की 160 फीटवरून ते वाढवून त्यांचा जे आहे 524 फीटपर्यंत देण्याचा त्यांना परवानगी दिली. दॅट इज इट इज इन द न्यूज आणि महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर फोटोवोल्टिक्स जे आहे त्याच्याबद्दल बोलूया. फोटोवोल्टिक सेल म्हणजे काय, आपण सोलर मिशन आपण जर बघितलं असेल, सोलर पॅनल जे बघितले असेल ते फोटोवोल्टिक सेलवर यूज होते. म्हणजे काय इथं काय की हे काय करतात, हे एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यात सनलाईट डिरेक्टली कन्वर्ट केला जातो इलेक्ट्रिसिटीमध्ये, ज्याच्यासाठी सेमीकंडक्टर यूज केला जातो. सेमीकंडक्टर मटेरियल यूज केलं जातं. ओके, स्पेसिफिकली सिलिकॉन इथे यूज केलं जाते थ्रू फोटोवोल्टिक इफेक्ट. सर्वात आधी जर विचार केला इंडियामध्ये 1980 मध्ये स्टार्ट केला गेला तो अडॉप्शन्स, आणि नॅशनल सोलर मिशन जो 2010 मध्ये आलं त्यानंतर हे स्केलअप वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि हे कशाच्या अंतर्गत येते, कुठली मिनिस्ट्री आहे तर मिनिस्ट्रीचं नाव जर बघितलं मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी ही आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सोबतच ऑब्जेक्टिव्ह का सोलर एनर्जी वाढवण्यासाठी, रिन्युएबल एनर्जी जी आहे ते वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. ग्लोबल कंटेक्स्ट जर विचार केला तर इंडिया जो आहे हा रँक 5th येतो, 5वा रँक येतो सोलर फोटोवोल्टिक कॅपॅसिटीमध्ये 2024 मध्ये. इन्स्टॉल कॅपॅसिटी किती आपली 81.8 गीगावॅट आहे. हा महत्त्वाचा आहे. डिस्कवर कोणी केलं होतं, अलेक्झांडर एडमंड बकेरेल 1839 मध्ये त्यांनी डिस्कवर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मग इथं काय करतात, सनलाईट जेव्हा फोटोवोल्टिक सेलवर आदळतो हे इलेक्ट्रॉन एक्साइट करतं सेमीकंडक्टरमध्ये आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेशन होते. सो हा फोटोवोल्टिक सेलचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. त्यानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बद्दलचे न्यूज आहे. याची न्यूज महत्त्वाची काय आहे तर हा जो व्यक्ती दिसतो हे ग्रुप कॅप्टन आहे शुभांशु शुक्ला आणि हे पायलट आहेत एअरफोर्समधले, इंडियन एअरफोर्समध्ये. आणि ॲक्झियम मिशन जे आहे 4 हे प्रायव्हेट मिशन आहे जे की नासा आणि स्पेसएक्सचं हे मिशन आहे जे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये असते 400 किलोमीटरवर आहे. तर तिथे हे जाणार आहे. ओके, आता याच्यात महत्त्वाचं काय की क्रूमध्ये कोण आहे तर इंडियन ॲस्ट्रॉनॉट ग्रुप कॅप्टन आहे शुभांशु शुक्ला. एमपीएससीसाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सेकंड महत्त्वाचा पॉईंट काय, लॉन्च डिटेल जर विचार केला तर स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेट आहे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट. कुठल्या साईटवर हे करणार आहे तर केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा USA मधून करणार आहे. आणि हा ड्युरेशन किती आहे 14 दिवसाचा हा प्रोग्राम राहणार आहे. शुक्ला जे आहे, ओके, शुभांशु शुक्ला हे इंडियाचे फर्स्ट इंडियन्स राहतील जे व्हिजिट करतील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर. लक्षात ठेवा, फर्स्ट इंडियन राहतील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी. आणि जर विचार केला तर सेकंड इंडियन इन द स्पेस, सेकंड इंडियन स्पेस आफ्टर द राकेश शर्मा. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. ओके, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे मॉड्युलर स्पेस स्टेशन आहे. कुठं असते तर लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये असते, 400 किलोमीटरपर्यंत असते. ओके, आता याचं काम काय तर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. तसंच जर विचार केला तर मायक्रोग्रॅव्हिटी जी आहे हे चेक करण्यासाठी याचा ऑब्जेक्टिव्ह आहे, हे चेक करण्यासाठी नेणार आहे. आणि सोबतच ॲडव्हान्स एक्सप्लोरेशन, स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी पाहण्यासाठी. तर दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स. आता 400 किलोमीटर ऑर्बिटवर आहे आणि ते पृथ्वीला फिरण्यासाठी ऑर्बिट जे आपण म्हणतो अराउंड 90 मिनिट लागतात इथे. ओके, तर हा फॅक्च्युअल डेटा जो आहे थोडासा महत्त्वाचा होता. सोबतच इम्पिचमेंट मोशन बद्दल बघूयात. तर इथं काय आलं की इम्पिचमेंट मोशन अगेन्स्ट द जस्टिस यशवंत वर्मा. यशवंत वर्मा जे आहेत हे अलाहाबाद हायकोर्टचे जज होते आहेत. फॉर्मली दिल्ली हायकोर्टचे होते, आता अलाहाबाद हायकोर्टचे. आता इथं काय झालं की यांच्यावर इम्पिचमेंट मोशन का हे करणार आहेत, त्याचे रिझन्स आहेत. करप्शन त्यांच्यावर आले, इन्क्लुडिंग लार्ज रिकव्हरी ऑफ सम्स ऑफ मनी फ्रॉम हिज रेसिडेन्स. त्यांच्याकडून पैसे भेटले होते त्याच्यासाठी आणि करप्शनबद्दल त्यांच्यावर चार्जेस आहेत आणि म्हणून इम्पिचमेंट मोशन त्यांच्यावर
हे करणार. आता इम्पिचमेंट मोशन काय हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे जिथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतात. तर इथं महत्त्वाचा पहिला काय की कॉन्स्टिट्युशनल प्रोसेस आहे ज्यामुळे काय केलं जातं की हाय रँकिंग ऑफिसर जे आहेत जसं प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, जजेस जे आहेत यांना काढण्यासाठी इम्पिचमेंट मोशन हे लोकसभेत किंवा राज्यसभेत आणलं जातं. हा पहिला पॉईंट आहे. याच्यासाठी आर्टिकल कुठले आहेत तर ते पण आपण बघूयात. त्याचं कारण काय, प्रेसिडेंट, सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट, व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर प्रूव्ड मिसबिहेवियर ऑर इनकॅपॅसिटी. तर यांचं काय झालं की प्रूव्ड मिसबिहेवियरसाठी यांच्यावर इम्पिचमेंट मोशन त्यांच्या अगेन्स्ट आणल्या जाऊ शकते किंवा आणणार आहेत. सो लिगल बेसिस काय, आता आर्टिकल बघूया तिथं. तर महत्त्वाचे आर्टिकल कुठले कुठले आहेत, तर प्रेसिडेंटसाठी जर असेल इम्पिचमेंट तर आर्टिकल 61 आहे. जजेस, सुप्रीम कोर्टचे जर जजेस असतील तर याच्यासाठी आर्टिकल 124 क्लॉज 4 आहे. तसंच हायकोर्टसाठी आर्टिकल जे आहे 218 आहे, 218 आहे. पण याच्यासाठी एक जजेस इन्क्वायरी ऍक्ट आणला होता 1968 अंतर्गत हे केल्या जातं. व्हाईस प्रेसिडेंटसाठी आर्टिकल 67B आहे. टेक्निकली त्याला इम्पिचमेंट म्हणत नाही, व्हाईस प्रेसिडेंटसाठी त्याला रिमूव्हल प्रोसेस म्हटलं जाते. हा पॉईंट म्हणतो. ऑब्जेक्टिव्ह काय, अकाउंटेबिलिटी जे आहे, कारण ते कॉन्स्टिट्युशनल ऑफिस होल्डर आहे तर त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित करणं गरजेचं आहे, अकाउंटेबल असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे इम्पिचमेंट मोशन. आता इम्पिचमेंट मोशन पण जर तुम्ही विचार केला ना तर तेवढी सोपी नाही आहे पास होणं. कारण काय, आता ती प्रोसेस काय ते बघूयात. तर पहिले काय की इम्पिचमेंट मोशन जे आहे ही लोकसभेत किंवा राज्यसभेत दोन्हीपैकी कुठेतरी एका ठिकाणी स्टार्ट होऊ शकते रिझोल्युशन करून. आता त्याच्यासाठी काय पाहिजे तर रिक्वायर पाहिजे ॲटलिस्ट 1/4 ऑफ द हाऊस मेंबर्स. ओके, म्हणजे इथं काय की ही मोशन जे आहे हे लोकसभेत स्टार्ट होऊ शकते किंवा राज्यसभेत स्टार्ट होऊ शकते आणि त्याच्यासाठी नोटीस जी आहे ती जे स्टार्ट केले जाईल त्या नोटीससाठी साईन पाहिजे. तर ॲटलिस्ट 1/4 म्हणजे 1/4 एवढे लोक यांनी साईन केलेली असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, इन शॉर्ट जर विचार केला तर लोकसभेमध्ये 100 लोक पाहिजेत, राज्यसभा असेल तर 50 लोक पाहिजेत. ओके, मोशन नीड्स 100 लोकसभा मेंबर्स अँड 50 राज्यसभा मेंबर्स टू बी टेबल मूड इन आयदर हाऊसमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर ते पाठवले जाते स्पीकरकडे जर लोकसभामध्ये इनिशिएट झाली असेल तर, सुरुवात झाली असेल. राज्यसभेत जर असेल तर चेअरमॅनकडे ते पाठवले जाते म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट आपण म्हणू शकतो. ओके, आणि हे 14 दिवसाची ॲडव्हान्स नोटीस त्यांना दिली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट की प्रोसेस जर करायची असेल इम्पिचमेंट प्रोसेस, त्यानंतर जर स्पीकरनी किंवा चेअरमॅननी जर ते ॲडमिट केली तर पुढची प्रोसिजर, रिजेक्ट केली तर संपून जाईल. पुढची प्रोसिजर काय तर त्याच्यासाठी एक इन्क्वायरी कमिटी बसवल्या जातात, त्याला जजेस इन्क्वायरी कमिटी म्हटलं जाते. याच्यात फक्त आणि फक्त जजेसच राहतात. तर मग ते कोण असतात, ही जी जजेस इन्क्वायरी किंवा इन्क्वायरी कमिटी आहे कोण फॉर्म करते तर स्पीकर किंवा चेअरमॅन. ओके, याच्यात कोण कोण आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील किंवा सुप्रीम कोर्ट जज असतील पहिलं. दुसरा चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट आणि डिस्टिंग्विश ज्युरिस्ट याच्यात असू शकतात. इन्व्हेस्टिगेशन चार्जेस जर दिसले या कमिटीला, जर वाटलं की इन्व्हेस्टिगेशन चार्जेस त्यांच्यावर चार्ज आहे, त्यानंतर मग काय होईल की याच्यावर वोटिंग केल्या जाते. तर वोटिंग मोशन पहिले डिबेट केल्या जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर वोटिंग होते. वोटिंग पास होण्यासाठी काय गरजेचं आहे तर 2/3 ऑफ द मेजॉरिटी पाहिजे प्रेझेंट आणि वोटिंग, लोकसभेत असेल किंवा राज्यसभेत, आणि 50% ऑफ द हाऊस जे आहे याची टोटल मेंबरशिप पाहिजे. मोर दॅन 50% ऑफ द हाऊस टोटल मेंबरशिप पाहिजे. जर ते पास झाली तर ते कोणाकडे पाठवलं जाते, 2/3 मेजॉरिटी जर ते पास झालेली असेल तर ते प्रेसिडेंटकडे पाठवलं जाते आणि प्रेसिडेंट त्यानंतर रिमूव्ह करतो. सो दिस इज द प्रोसिजर. ओके, बोथ द हाऊसेस रिझॉल्युशन सेंड टू द प्रेसिडेंट फॉर रिमूव्ह आणि त्यानंतर त्यांना तिथून रिमूव्ह केलं जातं. इट इज कॉल्ड द इम्पिचमेंट प्रोसिजर, जे की महत्त्वाची आहे, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बेसिक्सवर. ग्रुप ऑफ 7 म्हणजे G7 कंट्रीज आहेत. तर आता ह्या जे G7 कंट्रीज आहेत याच्यात विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. तर महत्त्वाचं काय की ह्या कुठल्या कंट्रीज आहे, एक्स ॲडव्हान्स कंट्रीज आहे. ओके, पहिला महत्त्वाचा प्रश्न की ॲडव्हान्स कंट्रीज G7 कंट्रीज कुठल्या, त्यासाठी मी तुम्हाला नेमोनिक्स पण सांगेल कसं लक्षात ठेवायचं. आता हिचं मेन पर्पज काय G7चा तर ग्लोबल इकॉनॉमिक गव्हर्नन्स जे आहे ते चेक करण्यासाठी असतं, इंटरनॅशनल सिक्युरिटीसाठी आणि ह्युमन राईट्स आणि क्लायमेट चेंजसाठी आणि डेव्हलपमेंट इश्यूसाठी G7 कंट्रीज एकत्र आल्या होत्या 1975 मध्ये. त्याचं कारण काय होतं, 1975 मध्ये आधी हे G6 होती विदाऊट कॅनडा नव्हतं. 1976 मध्ये कॅनडाने जॉईन केलं. तेव्हा इश्यू काय झाला होता, इकॉनॉमिक क्रायसिस वाढले होते आणि दुसरं म्हणजे की ऑइल क्रायसिसमुळे, या प्रॉब्लेममुळे G6 फॉर्म झालं होतं. ओके, याचा स्ट्रक्चर जर विचार केला तर फॉर्मल ट्रिटी हे नाही आहे, परमनंट सेक्रेटरीत नाही आहे आणि 2025ची प्रेसिडेन्सी कोणाकडे आहे तर कॅनडाकडे आहे. म्हणून हे महत्त्वाचं आहे. 1975 झाला, 2025 चालू आहे.
क्वेश्चन एमपीएससीला विचारला जाऊ शकतो. ओके, आता याच्यात महत्वाचं काय की कुठले कुठले कंट्रीज आहेत. ओके, तर इथं लक्षात ठेवा, एक स्टेटमेंट सांगतो. आता इथं काय सांगितलं मी की सगळ्या ॲडव्हान्स कंट्रीज आहेत. तर ॲडव्हान्स कंट्रीज आहे म्हणजे इकॉनॉमिकली वेल ऑफ आहेत, म्हणून ते काय करतात, ज्यूस पितात आणि त्यांची गर्लफ्रेंड आहे. सो लक्षात ठेवण्यासाठी JUICE आणि गर्लफ्रेंड. ज्यूस म्हणजे जपान, युरोपियन युनियन किंवा USA आपण म्हणू शकतो, त्यानंतर इटली, कॅनडा आणि इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स, याला G7 म्हणतो. G8 मध्ये रशिया होता. G20 मध्ये जर विचार केला टर्की, युरोपियन युनियन, अर्जेंटिना, ब्राझील, साऊथ कोरिया, मेक्सिको, चायना, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, इंडिया आणि साऊथ आफ्रिका आहे. सो दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट्स जिथं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा याच्या अगोदर पण क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ओके, तर हे पॉईंट महत्त्वाचे होते. शेवटचा पॉईंट जो आहे तो पोलिओबद्दलचा आहे. आता इथं काय झालं की गव्हर्नमेंटनी प्लॅन केला की ते प्लॅन करते टू विन डाऊन द नॅशनल पोलिओ सर्वेलन्स नेटवर्क सेंटर्स इन इंडिया. ओके, तर आता इथं महत्त्वाचं काय आहे की महत्त्वाचं आधी पोलिओ म्हणजे काय हे आपण बघूयात. पोलिओ हे काय ते इट्स अ हायली इन्फेक्शियस डिझीज हा आहे. आता इथं काय होतं, हा स्पेसिफिकली पोलिओ व्हायरसमुळे हा होतो. ओके, पोलिओ व्हायरसमुळे हा प्रायमरीली होऊ शकतो. ओके, आणि हा काय करतो स्पेसिफिकली जर विचार केला तर 5 वर्षाखालील जे हे चिल्ड्रन जे आहेत त्यांना हे अफेक्ट करू शकतो. इट अटॅक्स देअर नर्वस सिस्टीम जे आहे त्याच्यावर अटॅक होऊ शकतो आणि ज्यांना पॅरालिसिस पण होऊ शकतो किंवा त्यांची डेथ सुद्धा होऊ शकते. आता हा स्प्रेड कसा होतो, तर महत्त्वाचं काय की असिम्प्टोमॅटिक हा जास्त करून असतो, लक्षातच येत नाही की काय कारणाचे. ओके, तर याच्यात स्प्रेड कसा होतो, तर पहिला आहे की कॉन्टॅमिनेटेड फूड जर खराब असेल तर वॉटर थ्रू होऊ शकतो किंवा ओरल फेस रूटमुळे होऊ शकतो. आणि असिम्प्टोमॅटिक कॅरियर सुद्धा याच्यात आहे. आता याचे टाईप जर विचार केला तर एक आहे वाईल्ड पोलिओ व्हायरस आहे आणि वॅक्सिन डिराइव्ड पोलिओ व्हायरस, हे 2 प्रकारचे आहेत. सिम्पटम 70% असिम्प्टोमॅटिक आहे. माइल्ड केसेस जर विचार केला तर फिवर होऊ शकतो, सोअर थ्रोट, सिव्हिअर केसेसमध्ये पॅरालिसिस येऊ शकतो, 1% इन्फेक्शन्स होऊ शकतात. हे महत्त्वाचं आहे. आता इथं क्युअरसाठी कुठलेही प्रिव्हेंशन नाही आहे. वॅक्सिन घेऊन फक्त आपण प्रिव्हेंट करू शकतो. वॅक्सिनेशन जे आहे, प्रिव्हेंशन आहे वॅक्सिनेशन, हेच की आहे, बाकी काहीच नाही. आता वॅक्सिन काय इथं, तर वॅक्सिन जर विचार केला तर 2 प्रकारचे वॅक्सिन्स आहेत. एक आहे ओरल पोलिओ व्हायरस वॅक्सिन आहे, ओरल पोलिओ वॅक्सिन आहे. दुसरी आहे इनॅक्टिव्हेटेड पोलिओ वॅक्सिन. ह्या 2 प्रकारच्या वॅक्सिन्स इथं तुम्हाला देतात. आपल्याकडे जे आहे आधी 2015च्या अगोदर ओरल पोलिओ वॅक्सिन दिल्या जात होती. याचा प्रॉब्लेम काय, हे डायरेक्ट पोलिओ जे 2 बूंद जिंदगी जे आहेत ना तसं देत होते. ओके, हा व्हायरसला वीक करतो. ओके, स्वस्त आहे, इझी टू ॲडमिनिस्टर आहे आणि यूज इन इंडिया पल्स पोलिओ कॅम्पेनमध्ये हा यूज केला जातो. पण प्रॉब्लेम काय आहे याचे की लो इम्युनिटी एरियात जर असेल तर तिथं लो CVDP म्हणजे काय, तर वॅक्सिन डिराइव्ड पोलिओ व्हायरस पुन्हा होऊ शकतो, हा प्रॉब्लेम आहे. मग इथं काय की इनॅक्टिव्हेटेड पोलिओ वॅक्सिन हे दिल्या जाऊ शकते. याच्यामुळे काय होतं की व्हायरस जो आहे तो टोटली मारला जाऊ शकतो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि हा डायरेक्टली इंजेक्ट केला जाऊ शकतो. पण हा यूज कुठं केला जातो, तर डेव्हलप कंट्रीमध्ये यूज केला जातो. आता 2015 नंतर इंडियामध्ये पण यूज केला गेला. तर हे पॉईंट पोलिओचे महत्त्वाचे. आता इथं काय दुसरं महत्त्वाचं काय, ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्रपोज केलं होतं फेजिंग आउट द WHO एस्टॅब्लिश नॅशनल पोलिओ व्हायरस सर्वेलन्स नेटवर्क. नॅशनल पोलिओ सर्वेलन्स नेटवर्क काय होतं, तर 1990च्या काळात जे आहे हे एस्टॅब्लिश केलं गेलं होतं आणि इट इज द जॉईंट इनिशिएटिव्ह होता. म्हणजे तो म्हणजे WHOचा, ओके, WHO आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोलिओ मुक्त भारत करण्यासाठी. आता याच्यासाठी काय की अराउंड 200च्या वर युनिट्स जे आहेत ते इंडियामध्ये बनवले गेले होते. ते मॉनिटर करत होते ॲक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस आणि सोबतच कंडक्ट एन्व्हायरमेंटल सर्वेलन्स कंडक्ट करत होते. आणि त्यानंतर काय झालं की 2014 मध्ये इंडिया जो आहे, भारत जो आहे पोलिओ मुक्त भारत झाला. आणि नंतर मग म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं की नॅशनल पोलिओ सर्वेलन्स नेटवर्क जे आहे ते फेज आउट करा, काढून टाका, असं त्यांचं म्हणणं होतं. पण याच्यावर काही टीका करण्यात आला की पाकिस्तान जर विचार केला नाही, अफगाणिस्तानमध्ये अजून पण पोलिओचे केसेस आहेत, त्यामुळे इंडियामध्ये फेज आउट करणं रिस्की होऊ शकते असं म्हटलं गेलं. तर मग यांचं जे काम होतं नॅशनल पोलिओ सर्वेलन्स नेटवर्कचं, यांनी काय केलं की अदर जे वॅक्सिन डिझीज आहेत त्याच्यात ॲड करण्याचा प्रयत्न केला होता.
ओके, जसं मिसल्स वगैरे जर विचार केला त्याच्यासाठी हे काम करत होतं, पण आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं म्हणणं आहे की ते पूर्ण बंद करा. सो ह्या फक्त महत्त्वाचे न्यूज होत्या ज्या की प्रिलिमसाठी यूज होऊ शकतात. ओके, तर होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक्स आणि तुम्ही एन्जॉय केलं असेल. काही डाऊट्स असतील तर तुम्ही आमच्या यूट्यूबच्या चॅनलची जी लिंक आहे तिथे तुम्ही कमेंट करू शकता किंवा नंबर दिला त्यावर पण तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज पण करू शकता. सो थँक्यू सो मच. बाय अँड